दलजीत, ये क्या किया तूने? सबको तोड़ डाला। कौन प्रैक्टिस करेगा तेरे साथ? ये दलजीत को ऐसे मच्छरों के साथ प्रैक्टिस की जरूरत नहीं है। ऐकलं का रे सुक्काळी जानू? पैलवान असावा तर असा, नाही तर तुम्ही. उस्ताद, एक बातमी आहे. बोल. ते दौलतवाडीचा राणा पैलवान परत उतरलाय तालमीत, कुस्त्या खेळायला लागलाय. काय? होय, आणि नुसतं कुस्त्याच नाही तर चांगलं घुमवाय बी लागलाय म्हणा. पैलवान आहे का भूत आहे? पाय मोडला तरी कुस्ती करतो. दलजीत, बग बाबा, तेरे को ज्यादा प्रैक्टिस करना पड़ेगा. हट, कोई माइक लाने दो, ये दलजीत के सामने कोई नहीं टिक सकता. दलजीत, तेरे को कुछ नहीं पता. इथल्या मातीतला माणूस लई चिवट आहे. मी म्हणणाऱ्या औरंगजेबाला पाणी पाजलं इथल्या मातीतल्या मावळ्यानं. दूसरे का मुझे पता नहीं, मैं हूं. दिल्ली से आया हूं तो वर्ज केसरी लेके जाऊंगा. वाटतंय थोडं सोपं नाही आहे गणित. बघायला पाहिजे नेमकं काय ते. साहेबराव, तू आहेस ना माझ्या बरोबर? कधी नाहीच म्हणत नाही बघ. तुझ्यासारखा दोस्त पाहिजे बघ. तुझ्यासारखा दोस्त संगत असेल तर समज जमते. अरे तुमची समजांची साथ असल्याशिवाय मी कसा जिंकणार? साहेबराव, बाकी समज जमल र. गोदक कशी ना बोलून कसं जमल मला? हे बघ, गोदकाशिवाय पान बी आलत नाही माझं. गोदकाशिवाय दुसरं कोण आहे का मला? तूच सांग. नाही, अंजलीबाई आहेत, पण गोदक का ती गोदक काय नव? अरे मी माफ बोलायला तयार आहे, पण तीच काय ऐकून घेत नाही. काय म्हणतो साहेबराव, तू समजवशील काय तिला? साहेबराव, तू उगामध्ये पडू नकस. माझी किंमतच नाही माझ्या माणसासनी. साहेबराव, गोदक का ती गोदक काय बघ. यासारखं दुसरं कोण बी नाही. आणि तीच माझ्याशी बोलत नसेल तर मला कसं जमणार? मी वज्र केसरी हारणार म्हणजे हारणार बघ. साहेबराव, तुझ्या दोस्ताला 4 समजुतीच्या गोष्टी सांग आणि या वजर केसरी पासून मागं हटायला सांग. काय गरज नाही त्या वजर केसरीची. साहेबराव, गोदक्काला सांग राणा कधी मागं हटत नाही. आणि गोदक्काचा आशीर्वाद असेल तर मागं हटायची काय बी गरज नाही. पुरा झाला हे पोरखेळ. हे बघ, तू वजर केसरी पासून मागं फिरवावं. अरे कसं समजावून सांगू तुला? मी भीतीवर विचार करायला गोदक्का. कसं समजव तुला? गोदक्का, अगं ही माझी एकट्याची कुस्ती नाही राहिली. अगं मी म्हणजे समजा गाव झालोय आता. हे बघ, समध्या गावासाठी तू कशाला ताप करून घेतोयस? काय गरज नाही त्याची. असं काय नाही गोदक्का. मग कसं आहे राणा, तू माझी एक गोष्ट ऐकना झालायस. अरे आत्तापासून मी तुझ्याकडे काय मागितलंय काय? मी दुनिया माग म्हणलंय ना. मला दुनिया नगर, मला तू पाहिजेस. अगं मी हाय की, मी कुठं जाणार आहे? राणा, तू मला तेच तेच सांगत बसू नगस. ठीक आहे, मग सोड की तो राग. अरे राग नाही रे बाळा, हे माझं कळकळीचं सांगणं आहे तुला. गोदक्का, मी तुला कळकळीनेच सांगलंय का? राणा, शबूत फिरवून फिरवून तू माझी चेष्टा करतोयस काय? हे असं कधी करण काय? राणा, मला शेवटचं सांग, तू माझं ऐकणार आहेस का नाही? मला उशीर व्हायलाय. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि मग जा. मग ऐक.
आम्ही सकाळपासून तुझी वाट बघतोय आणि तू म्हणजे इथं बसलाय सोय मर्दा. चल लवकर, आजपासून आम्ही बी तुला साथ देणार. चल की. अरे वा, म्हणजे तुमच्या समन्यांची साथ आहे म्हणायची की मला. गोदक्का, तुझी माझ्यावर खरी माया असेल तर दुपारच्याला तू जेवण घेऊन येशील. मी नाही घेऊन येणार. तू येणार, खात्री आहे मला. काय साहेबराव? बघ, साहेबरावला बी खात्री आहे तू येणार म्हणून. चला रे, चला चला. राणा, काय राहणार आज उशीर झाला. वय रे, गोदक्काचा राग काय जात नाही बघ. जाईल जाईल, तू तेवढं तयारी ध्यान ठेव. आज किती पळायचं आहे? अरे तुम्ही दमचिला एवढं. आम्ही दमत नाही कधी. ते कळेल की आता. चल ना दादा, सुरुवात करायचं आपण. नाही थांबा, तुम्हाला आधीच सांगते, आपण इथे मजा करायला आलेलो नाही आहोत, सराव करायला आलो. तेव्हा दंगा अजिबात करायचा नाही. हा. चला. ए चल रे. अरे राणा, ते माझ्या पाय धुंडा लागलाय बघ. वय काय होत नाही, चल. अरे लय दुखालय बघ. मी जरा आराम करतो, तुम्ही सगळे पळा. हा, पळा तुमचं. ऐकू चल. जा. चला. चला. 2, 3. पळा रे पोरांनो, पळा. जा की पुढे. राणा पळ. पळा पळा लवकर पळा. राणा, अरे पळ पळ पळ. ना, चांगलीच तयारी चालली बर का. हो, करायलाच पाहिजे. काय रे पोरांनो, दमला सवय. आम्ही कुठे दमतोय? बघितलंस काय आम्ही कसं पळत होतो ते? तू बस इथंच. पण आता पळण्याबरोबरच अजून काहीतरी व्यायाम करायला हवा. वहिनी, ते बटाटा शर्यत खेळा काय? कशाला? अहो त्यानं लय मज्जा येत्या. आपण इथे मजा करायला आलोय का? पण वहिनी, त्यातनं व्यायाम पण होतोय बघा. बरोबर, व्यायाम व्हावा म्हणून बटाटा शर्यत. मला बटाटा शर्यत पाहिजे ना. मग बटाटा शर्यत. वहिनी, आम्ही आलोच. हे चला आमच्या बरोबर. हा चला चल. बाकी काय बी म्हणा, आपला राणादा म्हणजे एक नंबर सोनं आहे. किती बी काळवडलं तरी जरा पॉलिश मारली की चकाकणार म्हणजे चकाकणार. अरे भाऊ कोणाचा आहे? नाद करायचा नाही माझ्या भावाचा. अरे जे करतोय का नाही अगदी मनापासून करतोय बघ. आणि सगळ्या गावाची साथ मिळाल्यामुळे या सोन्याला आणि चका केल्या. पण 26 तारखेलाच आहे ना वजीर केसरी. आता याला हाणतो बघ. अरे अख्ख्या गावाला, तालुक्याला, कोल्हापूर जिल्ह्याला माहीत झाले 26 तारीख. त्या दिवशी दुकान गप बंद ठेवायचं सांगून ठेवतो. वय वय, त्या दिवशी आपलं दुकान बंद. डायरेक्ट आपला मोर्चा मैदानात. अरे 26 नोव्हेंबरला अख्खं गाव येणार राणादाची कुस्ती बघायला.
शपथ आहे मातीची एकमेकांच्या साथीची. काय म्हटलं? शपथ आहे मातीची एकमेकांच्या साथीची. एक नंबर आपली साथ आहे रानादाला. या. रेडी काय हा, 1 2 3 कुठे पळा पळा. राणादा धाव की चप्पलता. अरे असं केलं तर कसं होणार? वय वय राणा. अरे त्या दलजीतला हरवायचं असेल तर जोर धाव जोर. हा अरे बरकत चप्पलता म्हणलो मी, जोर नाही. अरे ते दोन्ही बी एकच असते रे भाल्या. तू उठवणं शाळा राखायचं बंद कर. इथं माझा खुळांबा होतोय. पळ 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 राणा. वहिनी चप्पलता पाहिजे बघा अजून. अहो राणा तर ढिला पडलाय. अहो ताकद आहे पण चप्पलताच नाही बघा. आणि चप्पलता नसेल का उपयोग आहे? आता काय करायचं? कोंबड्या मिळतील का आपल्याला? आता नको, संध्याकाळी करा. मला आता घरी जेव्हा जायचंय. अरे तू खाऊ नकोस, मी खातो की. नाही नाही, मी खायला नाही म्हणत आहे. मग ते मी नंतर सांगते, पण आधी कोंबड्या. होय काय झालं? वहिनीची कोंबड्या पाहिजेत. अरे वा, मला बी लई भुका लागलेत बघा. पण गोदक्काला आधी सांगितलं पाहिजे, नाही तर दुपारच्याला ती जेवण घेऊन येईल. ए, काय? अहो नाही, खात्री आहे मला गोदक्का दुपारच्याला जेवण घेऊन येणार म्हणून. गोदाक्का, काय झालं व गोदाक्का? अव गोदाक्का, काय झालं? काय नाही, जेवण भरता भरता थांबला का? काय नाही. मला माहितीये तुम्ही का थांबला ते. अगं कसं भरू तूच सांग मला. अव आता समधी लोक आपल्या घरातली रानादासनी साथ द्यायलात नव. अव घरची सोडा, अख्खं गाव रानादाच्या पाठीमाग नाही. आणि अशा टायमाला तुम्ही मागवय. काय भलतं सलतं झालं उद्या तर माझा जीव लई घाबऱ्या घाबऱ्या व्हायलाय बघ. गोदाक्का, धाकल्या वहिनी साहेबांचं काय बी मनावर घेऊ नकासा. त्यांचं डोसकं नाही तिकडे तिसरीकडे चालते. नाही ग, त्या कशा का असना, पर ह्या वेळेला त्यांचं खरं आहे बघ. अगं
आदू पाय घेऊन कुस्ती खेळण्यात कसला आलाय शानपण. अहो पर तुम्ही आता रानादावर विश्वास ठेवा की. आणि आता तर थोरल्या वहिनी साहेब बी त्यांच्या पाठीशी आहेत, तेव्हा काळजी करायचं काय बी कारण नाही. कळतंय पण वळना बघ. मनातले धाकधूक काय कमी होईना माझ्या. गोदाक्का तुम्हाला सांगू काय, हे जेवण घ्या आणि बिंदास्त जावा. अहो एक डाव बघा तरी जाऊन रानादाकडं. अहो सगळं गाव कसं पेटून उठले ते बघा, आणि ते बघितलं असं की नाही सगळ्या शंका मिटतील बघा. आणि रानादा काय साधा सुद्धा आहे वे. गोदाक्का अहो मी म्हणते म्हणून तर जावा की. आणि तिथं जावा, रानादाची तयारी बघा आणि मग ठरवा काय ते. नाही ग, मला माझ्या पोराचा हाल नाही बघवणार बघ. घ्या, इथं बसून हाल व्हायल्यात ते तुम्हीच ठरवणार वय, मग कसं होणार. आणि तुम्ही नाही गेलात तर रानादा उपाशी राहतील. अहो याचा तर विचार करा की. नाही नाही, माझं पोर उपाशी राहून चालणार नाही. हा मी बी हेच म्हणत्या, रानादा उपाशी राहून चालणार नाहीत. तेव्हा हे जेवण घ्या आणि जावा बघू. हम्म. गोदाक्का काय हो, कसली तयारी. रानाचं जेवण. गोदाक्का आता कसं समजून सांगू तुम्हाला. अहो तुम्ही तरी समजून घ्या की, का पाया पडू आता खरंच तुमच्या. आता राणा ऐकणच झालाय तर काय करू. अहो मग जरा मायेचं बळ दावा की तुमच्या. तुम्हीच कमी पडायला असा बघा गोदाक्का. आणि किती बळ दाखवू, तो ऐकणच झालाय. बरोबरच आहे मग. अहो गोदाक्का तुम्ही एवढं चांगलं चुंगलं जेवण घेऊन चाललासा, मग काय ऐकणार आहेत राणा भाऊजी. तुम्ही जरा कडक वागा बरं, असं मुळमुळीत वागून काय बी चालणार नाही. अहो पोरग उपाशी राहील ना. राहू दे उपाशी, त्याच्याशिवाय कळणार नाही त्यासनी. जी गोदाक्का तुम्ही जर असं समजा जेवण घेऊन शेतात गेला तर राणा भाऊजीसनी काय वाटेल बरं. तुमची साथ आहे त्यासनी, वाटेल का नाही. पर जेवण त्याची काळजी तुम्ही नका करू, आम्ही घेऊन जातो जेवण. पण तुम्ही आता शेतात जायचं नाही म्हणजे नाही. गोदाक्का 4 दिवस काळजावर दगड ठेवा. 4 दिवस वाईट वाटल राणा भाऊजीस, पण हे समजा तुम्ही त्यांच्या आयुष्याच्या भल्यासाठी करायला असा हे कळल बघा त्यासनी नंतर ना. तवा जरा जरा कडक राहावा, पागळू नगासा. चंद तू काय नसते बघत बसलीस, घे पिशवी डबा भर बाई.